नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे. आज मी तुम्हाला परफेक्ट असा मऊ, दाणेदार आणि खूप चविष्ट असा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे. परफेक्ट रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. घरगुती सत्यनारायणाची पूजा असेल किंवा प्रसादासाठी बनवायचं असेल तर ही रेसिपी परफेक्ट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमी तूप वापरून हा शिरा कसा करता येईल हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. प्रसादाचा शिरा करताना ना सगळं जे प्रमाण असतं ना ते सव्वाच्या मापात असतं. जसं की इथे मी सव्वा वाटी आता हा रवा घेतलेला आहे. बारीक रवा आहे. आपल्याला जाडच रवा घ्यायचा आहे तरच दाणेदार होतो असं काही नसतं. बारीक रव्याचा सुद्धा जर प्रसादाचा शिरा केला ना तरी तो दाणेदार होतो. त्यानंतर डबल इथे सव्वा कप जर रवा असेल तर डबल इथे मी दूध आणि पाणी घेतलं आहे. त्यानंतर ड्रायफ्रूट आहे, ज्यामध्ये मी चारोळी घेतली आहे, बेदाणे आहेत, बदामाचे काप, काजूचे काप आणि 7-8 वेलच्यांची इथे मी पूड करून घेतलेली आहेत. पण हे सगळं ऑप्शनल आहे. वेलची आवर्जून वापरा आणि सुकामेवा तुमच्या पसंतीने यामध्ये घालू शकता. आणि 1 केळी घेतलेली आहे, ज्याने प्रसादाचा शिरा खूप छान होतो. बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर इथे अर्धा कप तूप घेतलं आहे. आता हा जो कप आहे त्यानेच मी सगळं साहित्य मोजून घेतलं आहे. जर तुम्हाला तूप कमी वापरायचं असेल तर निदान अर्धा कप तरी तूप वापरा, नाहीतर सव्वा कप आपल्याला तूप लागेल सव्वा कप रव्यासाठी. तर इथे मी दूध कसं घेतलं आहे बघा. सव्वा कप रव्यासाठी ना सव्वा कप दूध घेतलं आहे आणि सव्वा कप पाणी घेतलेलं आहे. एकूण हे 2.5 कप झालं आहे. म्हणजे जितकं रवा असेल त्याच्यात डबल आपल्याला लिक्विड पाणी किंवा दूध यामध्ये ओतण्यासाठी लागेल. तर सर्वात अगोदर आता इथे आपण रवा भाजून घेऊया. त्याकरता कढईमध्ये साजूक तूप काढलं. अगोदर बदाम, काजू आणि चारोळी टाकून हे हलकेसे तुपावर मी फ्राय करून घेते. बेदाणे टाकण्याची गरज नाही आहे, कारण ते तुपामध्ये जाऊन अगदी जास्त टम्म फुलतात आणि मग त्याची चव छान येत नाही. खरं तर बेदाणे जे आहेत ना ते तुपामध्ये परतायचे नसतात. त्यामुळे फक्त सुकामेवा मी तुपावर हलकासा परतून घेतला आहे. आता तो काढून घेते आणि त्यानंतर रवा आपण यामध्ये घालणार आहोत. तर त्याच कपने मोजून इथे मी सव्वा कप रवा घेतलेला आहे. अगदी तुम्हाला किलोभर रव्याचं जरी बनवायचं असेल ना तरीसुद्धा सव्वा किलो आपल्याला रवा घ्यायचा, सव्वा किलो साखर घ्यायची, सव्वा किलोच तूप घ्यायचं आणि त्या प्रमाणातच हे जे असतं ना प्रसादाचा शिरा तो बनवला जातो. आता इथे छान मध्यम आचेवर भाजून घेतला आहे. हलकासा लालसर रंग झाला आहे. मस्त भाजला आहे खमंग. मध्यम आचेवर जितकं वेळ देऊन तुम्ही रवा भाजून घ्याल ना तितकाच छान होतो. फक्त जळू द्यायचं नाही याची मात्र काळजी घ्या. त्यानंतर जितका रवा होता तितकीच यामध्ये मी साखर घेतलेली आहे. ती चांगली मिक्स करून घेते. त्यानंतर यात आपण वेलची पूड घालणार आहोत. आवडत असेल तर जायफळसुद्धा थोडंसं किसून घालू शकता, जसं की 1 ते 2 चिमूटभर. जास्त जायफळचा सुवाससुद्धा चांगला लागत नाही. सुकामेवा घातला आहे, बेदाणेही घातले सोबतीला. त्यानंतर केळीही घातली आहे. केळी शक्यतो बारीक चिरून घाला, म्हणजे ती पटकन मॅश होते आणि व्यवस्थित एकजीव करता येते. याहीपेक्षा जर तुम्ही रवा कमी घेतला, कमी प्रमाणात तुम्हाला प्रसादाचा शिरा बनवायचा असेल तर केळीसुद्धा कमी घ्यायची. जास्त केळीचासुद्धा सुगंध यायला नको. आता चांगलं मिक्स केल्यानंतर एकीकडे जे पाणी आणि दूध एकत्र करून ठेवलं होतं ते मी गरम करून घेतलं आहे गॅसवर आणि गॅसची आच कमी करून आणि मग यामध्ये दूध आणि पाणी थोडं थोडं करत ओतून घेतलं आहे. मिक्स करून घेते. हळूहळू रवा फुलू लागला आहे बघा. मस्त रंग येतो आहे. आता थोड्या वेळानंतर हा छान घट्ट झाला. आणखी छान मिक्स करून यामध्ये दूध घातलं आहे आणि झाकण ठेवून देते, म्हणजे शिंतोडे जास्त उडणार नाही. 1-1.5 मिनटानंतर बघा कडेने छान तूप सुटलेलं आहे. मस्त असं रवा याचा अर्थ भाजलं गेलं आहे आणि संपूर्ण इथे जेवढं मी दूध आणि पाणी घेतलं होतं ते संपूर्ण यामध्ये ओतून घेतलं आहे. मिक्स करून घेते. गॅसची आच आता कमी केली आहे अगदी शेवटी, म्हणजे छान हा फुलल्या गेला पाहिजे. रवा दुधामध्ये छान मुरल्या गेला पाहिजे. आता चांगलं मिक्स करून घेते. साधारण 2-3 मिनटासाठी यावर आता आपण झाकण ठेवून हा असाच ठेवणार आहोत. हा परफेक्टली आता तयार झाला आहे प्रसादाचा शिरा. गॅस इथे मी बंद करते आणि 2-3 मिनटानंतर काढून दाखवते. आता बघा काय भारी बनवून तयार झाला आहे. हलकासा थंड झाला ना हा आणखी दाणेदार होईल. अगदी 2-3 दिवससुद्धा हा खराब होत नाही, कारण भरपूरसं तूप आपण यामध्ये वापरलं आहे. परफेक्ट रेसिपी आहे. खूप छान चवीचा बनून तयार होतो. आणि अगदी शेवटी यावर तुळशीचं पान ठेवून आपण भगवंताला हा प्रसादाचा शिरा अर्पण करतोय. तर रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.